नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो, आजचा जो व्हिडिओचा विषय आहे न्यूटनीय मेकॅनिक्स वर्सेस आइन्स्टाईन मेकॅनिक्स. न्यूटनीय मेकॅनिक्स वर्सेस आइन्स्टाईनियन मेकॅनिक्स म्हणजे न्यूटनचं मेकॅनिक्स आणि आइन्स्टाईनचं मेकॅनिक्स यात फरक काय. आता खरं सांगायचं गेलं तर आइन्स्टाईनचं मेकॅनिक्स हे इंजिनिअरिंगमध्ये म्हणजे वापरत नाही, कारण आइन्स्टाईनचं मेकॅनिक्स जे आहे ना हे थोडं ॲडव्हान्स आहे. हे टाईम मशीनला लागू होणारं मेकॅनिक्स आहे, किंवा जिथे वस्तूचा वेग प्रकाशाच्या वेगाशी साधर्म्य सांगतो. इट इज नॉट अ फिजिकली पॉसिबल थिंग फॉर अ ह्युमन बिंग और फॉर द सेलेस्टियल बॉडीज की प्रकाशाच्या वेगाने ट्रॅव्हल करणे. त्यामुळे आइन्स्टाईनचा जो नियम आहे, आइन्स्टाईनचा सापेक्षतावाद जो आहे तो प्रॅक्टिकली इंजिनिअरिंगमध्ये वापरत नाहीत. याचा अर्थ असा होत नाही की अल्बर्ट आइन्स्टाईनच्या सिद्धांताचं महत्त्व कमी आहे. आफ्टर प्रिन्सिपिया सापेक्षतावाद किंवा थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी हा जगातला एक सर्वश्रेष्ठ विचारसरणी आणि अल्बर्ट आइन्स्टाईनचे नियम इंजिनिअरिंगमध्ये खूप वापरतात. फॉर एक्झाम्पल E=mc². हे ॲटॉम बॉम्बचं सूत्र आहे. ॲटॉम बॉम्बचं सूत्र म्हणजे ॲटॉमिक एनर्जी जी आहे ना, पहिल्यांदा सायंटिस्टना जे समजलेलं नाही की ॲटममध्ये एवढी एनर्जी आहे, हे पहिलं अल्बर्ट आइन्स्टाईनने शोधून काढलेलं आहे. त्यामुळे अल्बर्ट आइन्स्टाईनचं जे योगदान आहे ना ते रिस्पेक्टफुली अल्बर्ट आइन्स्टाईन न्यूटनच्या मांडीला मांडी लावून बसतो. अल्बर्ट आइन्स्टाईन हे न्यूटनच्या मांडी म्हणजे त्या एका पंक्तीमध्ये बसू शकतात, ते एवढं कॉन्ट्रीब्युशन अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं आहे. तर मला काय सांगायचं आहे मात्र, पण इथे एक टेक्निकली ना आपण खूप चूक करतोय. जगातले सगळे सायंटिस्ट आहेत ना हे आजही टेक्निकली चूक करतात. ते न्यूटनचे जे गतिविषयक नियम आहेत ना हे गतिविषयक नियम नाही आहेत. न्यूटनचे गतिविषयक नियम जे आहेत ना हे लॉज ऑफ मोशन नाही, तर ते लॉज ऑफ टाइम आहेत. हे मोशनला लागू तर पडतातच. जगामध्ये मी न्यूटनच्या नियमाचं महत्व जास्त का मानतो, कारण न्यूटनचे जे नियम आहेत हे टाइमला लागू पडतात. हे एवढा वर्षाचा रिसर्च आहे ना, माझ्या एवढ्या वर्षाच्या रिसर्च नंतर माझ्या लक्षात हे आलेलं आहे की हे सगळे जे नियम आहेत ना हे टाइमला लागू पडतात. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे ना जगात सगळ्यात ऍक्च्युली तो मी नेहमी बोलतो, इट इज कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द केप्लर सेकंड लॉ ऑफ मोशन. आपलं केप्लर सेकंड लॉ, त्याला सेकंड लॉ ऑफ मोशन नाही म्हणून सेकंड लॉ. म्हणजे न्यूटनचा जो फर्स्ट लॉ जो आहे इट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ द टेक्निकल मॅथमॅटिकल भाषेमध्ये बोलायचं, इट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ द केप्लर सेकंड लॉ. तर न्यूटनचा जो नियम आहे एव्हरीबडी कंटिन्यूस इट्स स्टेट ऑफ रेस्ट फॉर युनिफॉर्म मोशन अलॉंग द स्टेट लाईन अनलेस इट इज ऍक्टेड बाय अ अनबॅलन्स्ड एक्सटर्नल फोर्स. इथं स्टेट ऑफ रेस्ट ज्याला बोलतात ना, स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे काय, थांबलेली गाडी. थांबलेल्या गाडीसाठी स्पीड पण तसा बघितला गेला तर वेग, काळाचा वेग तसा त्याच्यासाठी टेक्निकली जी काळाची कन्सेप्ट आहे तिच्यासाठी तिचा वेग 0 असतो. काळ जात असतो, काळाचा फ्लो जात असतो, ती गाडी थांबलेली आहे का नाही तिच्यासाठी काय असतो म्हणजे T=0 आहे. त्यासाठी त्या वस्तूसाठी T=0च पकडायला पाहिजे, कारण टाइम जो आहे ना हा नेहमी आपण स्पेसच्या हिशोबात मोजतो. जर ती वस्तू स्पेस क्रिएट करत नसेल का नाही तर त्या ठिकाणी तिचा टाइम 0च आहे. म्हणजे स्टेट ऑफ, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहित आहे का की स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे तिथे टाइम 0. युनिफॉर्म मोशन मध्ये की तिथे टाइम युनिफॉर्म जातोय. जर टाइम युनिफॉर्म जात असेल तेव्हा फोर्सची आवश्यकता नाही असं न्यूटनने आपल्याला सांगितलं. जो न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड हा जो थिसिस लिहिलेला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे IAS ऑफिसर बोलतात की त्यांना ते समजत नाही. IAS ऑफिसर हा हिस्ट्री, जिओग्राफी असे विषय घेऊन IAS ऑफिसर झालेले आहेत, PhD परीक्षा क्रॅक झालेले आहेत. हा विषय फिजिक्स मधला जो मास्टर असेल त्यालाच ते समजणार, म्हणजे विद्यार्थ्यांना पण समजणार आहे, परंतु त्याची आपली इच्छाशक्ती पाहिजे की आपल्याला हे समजून घ्यायचं. हे जर समजून नाही घेतलं ना तर
रिजनरिंग मध्ये किंवा इन रियालिटी सायन्स मध्ये बरेच प्रॉब्लेम होऊ शकतात आणि हा सुद्धा प्रॉब्लेम आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिडो फोर्स, कुठलाही फोर्स सिडो नसतो. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे ऍक्सलरेशन. त्याच्याविषयी डिटेल मध्ये म्हणजे वेव्ह जी फॉर्म होते म्हणजे डीव्ही बाय डीटी, सॉरी dx बाय dt इज इक्वल टू b आणि d2x बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू a. याच्यामध्ये निश्चित काय फरक आहे नीट लक्षात ठेवा. dv बाय dt आपण करतो, सॉरी dx बाय dt इज इक्वल टू b आपण करतो. हे जे आहे ना सन आणि अर्थ ही टाइम ऑफ रेफरन्स. d2x बाय dt स्क्वेअर ह्याच्यामध्ये सन, अर्थ आणि मून, डायरेक्टली सन